मागे बसून बघा, पुढे जाऊ नका. नाही नाही दिसत. पुढचं झाड आहे का नाही आंब्याचं झाड आहे का हा नाही खाली खाली बघा खाली बघा त्याच्या ते मध्ये गॅप आहे बघा खाली जरा हा 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 ओके. हात बस झाडाच्या खाली प्रांजल, झाडाच्या खाली आहे. लांडूर त्याची बा अच्छा बारक पिल्लू हा 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 छोट पुढे मोर आहे सबसेल मोर दिसतोय. पण तो मोर तुम्ही बघितला नाही आहे त्या झाडाखाली हाय वाटतं. आहे तिकडे हा नाही 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 ए जास्त पुढे जाऊ नका रे. ट्रेकिंग करणार आहे असं आणून की दिसेल हे डोंगरावरती रोज येतात. रोज नाही, रोज नाही कधी कधीतरी येतात हफ्त्यात नाही मोर बघायला. राहायला कुठे तुम्ही? शिवाजीनगर, शिवनगर. शिवनगर. आजच्या व्हिडिओची सुरुवात कारभाऱ्यांनी केलेली आहे. ट्रेनिंग पण घेतात. तर आम्ही आलो इथे डोंगरावरती, म्हणजे जानाई मळाई देवीच्या डोंगरावरती आलो होतो. तर चला व्हिडिओची सुरुवात करते मी. इथं सकाळचा टाईम आहे, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्ही घराच्या बाहेर पडलो होतो. तर आम्ही चाललो होतो इथे साताऱ्यामध्ये जानाई मळाई देवीच्या दर्शनासाठी. तर आता बघू शकता आम्ही जवळ आलो होतो मंदिराच्या. तर इथं ट्रेनिंगची कॅम्पसुद्धा असते आर्मीच्या ट्रेनिंगसाठीची, तर ती उजव्या बाजूला असते आणि आम्ही चाललो होतो सरळ. तर हे आहे देवीचं मंदिर, म्हणजे डोंगरावरती आहे. सुरुवात इथूनच करते मी. तर खूप वर्ष झाली काही जमलंच नव्हतं, येणं झालंच नव्हतं. तर कोविडच्या अगोदर कधी आलो होतो आता माझ्या पण खरंच लक्षात नाही आहे. आणि 1-2 वेळा येऊन गेलो आम्ही, पण खालूनच दर्शन घेतलं होतं पायथ्यापासून. तर वरती काय गेलोच नव्हतो. बघा इथं कॅम्प आहे, इथं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणून म्हटलं आता चला या वेळेला जायचं. आणि मुलांनी पण सांगितलं होतं की आपण जाऊया म्हणून. तर इथं बघा पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि इथं डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. सकाळचाच टाईम आहे. आम्ही 8 वाजेपर्यंत डोंगरावरती होतो, जास्त काय वेळ लागला नाही. आता खरं सांगू का, रायगड चढून आल्यापासून तर मला आता हे बाकीचे डोंगर खूप छोटे वाटायला लागलेले आहेत. खरंच सांगते. रायगडनंतर आम्ही प्रतापगडला पण गेलो, आता तोसुद्धा व्हिडिओ आपला बाकीच आहे. पण त्याच्या अगोदर इथं जानाई मळाई देवीचा मी इथं हा व्हिडिओ केलेला आहे. तर खूप वर्षानंतर आम्ही चाललो आहोत देवीच्या दर्शनासाठी. इथे काही एवढ्या जास्त पायऱ्या नाही आहेत, तरी बऱ्यापैकी आहेत पायऱ्या. असं जर विचार केला तर पायऱ्या खूप आहेत आणि उन्हामध्ये चढणं काय अजिबातच शक्य होत नाही बरं का. त्यासाठी इथं सावलीमध्येच चढावा लागतो डोंगर. त्यामुळे आम्ही सावलीमधूनच जायचं ठरवलं होतं, म्हणजे सकाळी लवकर जायचं ठरवलं होतं, म्हणजे थोडी सावली पण भेटेल आणि जास्त त्रास पण होणार नाही. आता हे सकाळचं कोवळं ऊन आहे, तरीसुद्धा ऊन जास्त लागत होतं. पुढे गेल्याच्या नंतर आम्ही बराच टाईम वरती थांबलोसुद्धा होतो. तर चला आता आपण आहे ना वरती जाऊया आणि मग पुढं बघूया की काय काय होतं इथे. तर हा जो कुत्रा दिसतोय तुम्हाला आमच्या बाजूला, हा आमच्यासोबतच चालला होता. आम्ही थांबलो की तो थांबत होता, पण शेवटी हा आहे ना आमच्या अगोदरच वरती जाऊन थांबला, म्हणजे आमची वाट बघत थांबला होता डोंगराच्या वरती. तर हा आम्ही दिसायचं बंद झालं नाही की तो आम्हाला शोधत आहे ना, म्हणजे त्याच जागेवर थांबायचा आम्ही कुठे आहोत ते. असं कधी कधी प्राणी आपली बघा कशी आपल्यासोबत राहतात, असा काहीसा अनुभव आला होता इथं डोंगरामध्ये जाताना. तर इथं बघा पायऱ्यासुद्धा आहेत आणि पूर्वी इथून लोक आहेत ना पायी जात होते. इथं गुढीपाडव्याला ना यात्रा भरते, खूप मोठा सोहळा असतो हा इकडचा. खूप भाविक येतात गुढीपाडव्याला.
मी सुद्धा 1 वर्ष आली होती गुढीपाडव्याला, जास्त काय आली नाही आहे. एकदा 1 वर्ष फक्त आली होती. आमच्याकडे लग्न झाल्याच्या नंतर या डोंगरावरती येऊन देवीच्या पाया पडण्याची प्रथा आहे आणि ते आम्हीसुद्धा केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकजणच करत असतो. तर इथं बघा प्रांजलवरती एका कोपऱ्यात जाऊन मस्त डान्स करत होती. ते एका बाजूला म्हणजे पूर्वी कसं माणसं डोंगरातूनच वरती जात होते, आता पायवाटसुद्धा आहे आणि पायऱ्यासुद्धा आहेत. तर ती जी गेली होती प्रांजल तिकडे पायवाट आहे. तर इथं बघा मी वरच्या बाजूला आलो आहोत. म्हणजे या डोंगरामध्ये अर्ध्या पायऱ्या आहेत, असं रॉडसुद्धा आहे म्हणजे वरती चढताना पकडण्यासाठी. आणि कुठे कुठे तर मग अजिबातच काही नाही. मग काय आम्ही असंच चाललो. आता इथं बघा मस्त अशा पायऱ्यासुद्धा होत्या. इथं मस्त अशी रील बनवली होती. त्याच्यानंतर मग पुढं कंटिन्यू केलेलं आहे. आता असं करत करत आहे ना आम्ही थांबत 1-2 वेळा मध्ये सुद्धा थांबलो. तर मध्ये एक झाड दिसलं होतं बघा प्रांजलला, बदामाच्या झाडासारखं असं काय, त्याला एक असं पानाचा आकार आहे आणि त्याच्या आतमधून आहे ना बदामासारखं काहीतरी खायला निघतं. तर ही मुलं खातात आहे असं घेऊन, पण हे जे होतं ते खराब झालेलं होतं. तुम्ही कधी हे पाहिलेलं आहे का, म्हणजे कधी खाल्लेलं आहे का? आता मी तर खाल्लेलं नाही, पण हे बघितलेलं आहे. प्रांजल नेहमी खाते हे झाडाचं. मी जिथे राहते इथं अशी भरपूर झाडं आहेत, पण इकडं जे हे तिला मिळालं होतं ते खराब झालेलं होतं, त्याच्यामुळे ते फेकून दिलेलं आहे. तर आमच्यासोबत बघा ही मुलंसुद्धा होती. आता ही जी मुलं आहेत ना, जी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी दाखवली होती तीच आहेत. तर हे येतात म्हणजे आठवड्यातून एकदा ही मुलं येतात डोंगरावरती. खरं सांगू का, मुलं इतकी भराभर हा डोंगर चढत होती ना, आम्हाला अजिबात शक्य झालं नाही इतक्या शक्य त्यांनी केलेलं आहे. इतके पटापट वरती जाऊन मस्त निवांत गप्पा मारत बसली होती ती मुलं. आम्ही 4 जण थांबत थांबत हळूहळू करून येत होतो. आता रायगडला गेल्यापासून माझा कॉन्फिडन्स थोडा जास्त वाढलेला आहे की मला एवढं काय वाटलं नाही खरं सांगते डोंगर चढताना. नाहीतर इतकं दमायला होतं ना की बापरे, खूप जास्त त्रास होतो. तर इथं बघा अर्ध्या डोंगरापाशी आलेला होती. इथं हत्तीचं पाय आहे असं म्हटलं जातं की इथं हत्तीचा पाय आहे. इथं पाया वगैरे पडलो, दर्शन घेतलं, त्याच्यानंतर मग पुढे कंटिन्यू केलेलं आहे. तर चला आता आपण आहे ना दर्शन घेऊया आणि पुन्हा पुढे जाऊया. आता इथे काय होतं, सवासणी वगैरे म्हणजे असल्या की खूप गर्दी असते आणि आम्ही नेमकं आहे ना गुरुवारचं गेलो होतो. खरं तर देवीच्या मंदिरामध्ये ना शुक्रवार किंवा मंगळवार जायचं, खूप गर्दी असते. तर आज आम्ही आलो होतो, त्याच्यामुळे गर्दी अजिबातच नव्हती. म्हणजे थोडेफार लोक होते, अजिबातच कोणी नाही असं पण नव्हतं. तो जर तुम्हाला झेंडा दिसतोय ना तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर हे जे वळण आहे ना, म्हणजे आत्ताच्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्या स्ट्रेट आहेत, म्हणजे 90 डिग्रीसारख्या आहेत. त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते इकडून वरती चढताना. आणि अजून थोडं गेल्याच्या नंतरसुद्धा तशाच पायऱ्या आहेत. तर इथं बघा यांचं काहीतरी प्रोग्राम होता घरी. आता काय होता मला काय समजलं नव्हतं, पण त्याच्यासाठी ते बघा त्यांची फुल फॅमिली अशी आली होती. म्हणजे नदीवरती आंघोळ करून ते लोक डायरेक्ट मंदिरामध्ये आले होते आणि तेच पाणी इथं घेऊन आले होते बहुजा. पूर्ण माहिती नाही आहे, पण जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्याशी शेअर करते. तर आता मी फायनली डोंगराच्या फार जवळ आलेलो आहोत. आता 10 मिनटावरती आपलं देवीचं मंदिर राहिलेलं आहे. पण या पायऱ्या थोड्याशा स्ट्रेट आहेत जसं मी मगाशीच सांगितलं, त्याच्यामुळे आणि भीती वाटते. आणि साडी पण घातलेली आहे. आणि देवीच्या मंदिरामध्ये जाताना मी नेहमी साडीच घालत असते, म्हणजे नेसत असते मी. ड्रेस वगैरे काय मोस्टली घालत नाही. तर हे बघा हे शेवटचं टोक आहे, इथं आहे झेंडा. आणि आता इथून पुढं ज्या पायऱ्या आहेत ना त्या तर एकदमच सरळ आहेत, त्यामुळे इथं थोडीशी भीती वाटते हा टप्पा आल्याच्या नंतर. इथं आम्ही एक रील बनवली, रील नाही म्हणता येणार, एक व्हिडिओ क्लिप घेतली होती. आणि इथं इतकं वारं सुंदर लागत होतं ना की इथून हालायचं मनच करत नव्हतं. खूप थंड असं वाटत होतं. आणि इथून या पायऱ्या ज्या मी सांगते तुम्हाला एकदम स्ट्रेट आहेत आणि वरती मंदिर आहे. तर आता चला पटकन या पायऱ्या चढूया आणि वरती जाऊया आपण. वरती गेल्याच्या नंतर एक महत्त्वाची एक इंटरेस्टिंग मी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला आता आपण आहे ना वरती जाऊया, म्हणजेच देवीच्या मंदिराजवळ जाऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं ना तर मंगळवार आणि शुक्रवार इथं खूप जास्त गर्दी असते. आणि दुसरी गोष्ट मग वरतीसुद्धा आपल्याला देवीसाठी लागणारी ओटी वगैरे हे सगळं साहित्य मिळतं. पण आता झालं असं की मी गेली त्यावेळी सकाळचा टाईम होता, दुकानं बंद होती आणि मी विचार केला होता की वरतून घेईन. तर झालं असं की वरती पण मला काही मिळालंच नाही, असं झालं माझ्याकडून. पण गुरुवार होता त्याच्यामुळे कदाचित असं झालं असावं. बाकीच्या वारीत वरती लोक असतात त्याच्यामुळे वरती आपल्याला घेऊ शकतो आपण ओटीचं लागणारं जे काही साहित्य असतं ते. आता ओटी तर काय भरता आलीच नाही, पण चला असो, दर्शन तर घेऊन आलो ना, ते एक वेगळंच समाधान आहे.
तर हाच तो शेवटचा टप्पा, एकदम सरळ पायऱ्या. आणि इथून बघा मी चाललेली आहे वरती. आणि झालं आहे असं की माझ्या मोबाईलचं जे स्टँड आहे ते तुटलेलं आहे, त्याच्यामुळे मला एका अँगलमध्ये व्हिडिओज घेता येत नाही आहेत. तर ते एक गोष्ट झालेली आहे. तर त्यासाठी आता नवीन एक ट्रायपॉड ऑर्डर करायचं आहे. आता बघूया कधी करते मी. तर इथं बघा मस्त अशी घंटी वाजवली आणि इथे 1-2 मिनटं बसलो आणि फोटो घेतला. मी येतच होती कारण मी मागेच आहे. थोड्याशा स्ट्रेट पायऱ्या असल्यामुळे थोडंसं चढायला थोडासा प्रॉब्लेम होतो. आता इथे एक मस्त अशी रील बनवायचा प्रयत्न केला, पण ह्यांना अजिबात आवडत नाही जास्त फोटोज वगैरे काढायला. सो त्याच्यानंतर बघा आम्ही पुढे गेलो, तोपर्यंत इथं मुलं बघा या दोघी पण इथं पोचल्या होत्या. आता इथं झालं काय ते तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर इथं आहे ना एक खड्डा आहे, म्हणजे दगड आहे आणि त्या दगडाला एक मध्ये असा होल आहे. तर त्या होलमध्ये ना भरपूर असा कचरा आहे, म्हणजे कचरा होता. त्याच्यामुळे मग आहे ना काय केलं, त्याच्यामध्ये जो काही कचरा आहे ना ते सगळा बाजूला करायचं ठरवलं. म्हणजे तिथे पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचं, कारण आता कसं उन्हाळा खूप जास्त कडक असल्यामुळे पाणी अजिबात नाही आहे. सो इथं ह्यांनी काय केलं बघा, ते होल जो होता ना, म्हणजे चौकोनी असा होल बऱ्यापैकी मोठा आहे, तर त्याच्यामधली जी काही माती होती, कचरा होता, ते सगळा काढायचा प्रयत्न केला. पण आमच्याकडे काय कागद वगैरे काहीच नव्हता, त्याच्यामुळे इथं नारळाचं काय म्हणतात साल वगैरे असते ना, तर ती होती. तर त्याच्याने मग व्यवस्थित असं साफ करून घेतलं आणि जी काही माती होती, जी काही कचरा होता, ते सगळं काढून घेतलं. आता मी शोधायला गेली, म्हटलं काय भेटतं आहे का बघूया, पण मला तर काय भेटलं नाही. त्याच्यानंतर मग तिथूनच त्यांनी ते नारळाची साल घेतली, म्हणजे नारळ सोलल्यानंतर जे निघतं ना केसर, तर हे घेतलं आणि ह्याच्यामधून सगळं व्यवस्थित काढून घेतलं. इथे बघा प्रांजलने अजून एक पाण्याची बॉटल होती ना, ती सुद्धा इथं ओतली. आम्ही घरातून पाणी घेऊन आलो होतो पिण्यासाठी, तर तेच पाणी आहे. आणि जी राहिलेली अर्धी बॉटल होती ती आम्ही पिण्यासाठी ठेवलेली आहे. तर चला आता देवाच्या दर्शनाला जाऊया. पहिले आपण हा बघा हाच तो कुत्रा आहे जो आमच्या सोबत होता वरती. त्याच्यानंतर इथं काय त्याला खायला भेटलं, कोंबडी वगैरे, तर ते सगळं तो घेऊन जात होता, पण तो आमच्या सोबतच आला बरं का. तर इथं आहे दीपमाळ आणि हे सगळे स्टॉल्स आहेत. जसं मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की इथे जत्रा वगैरे असते ना, तर तेव्हा ते स्टॉल असतातच. बाकी मंगळवार आणि शुक्रवारसुद्धा असतात. वडापाव वगैरे खूप छान असा भेटतो, भजी वगैरे. आणि खरं सांगू का, एवढा डोंगर चढून आल्याच्यानंतर भूक जास्त लागते, त्याच्यामुळे ते जे केलेले पदार्थ असतात ना त्याची चव जबरदस्त लागते. तर चल आता पटकन दर्शन घेऊ आपण. हेच ते आहे देवीचं मंदिर. आता इथे सेफ्टी डोअर होतं, ते मी ओपन केलं आणि बघू शकता असं आहे डोंगराच्या वरती देवीचं मंदिर. तर खूप वर्षाच्या नंतर आलं, खूप छान वाटलं इथं देवीचं दर्शन घेतल्याच्यानंतर. तर ओटीचं लागणारं साहित्य काय मला मिळालं नाही, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तर मग इथं आम्ही पैसेच ठेवले, काय ओटी वगैरे काय भरता आली नाही त्याच्यामुळे. आणि इथं सगळ्यांनी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही मंदिराच्या मागच्या साईडला पण गेलो. तर चला तुम्ही पण आता आमच्यासोबत. तर ही आहे मंदिराची मागची बाजू आणि इथं आहे ना पाण्यासाठी झरासुद्धा आहे, म्हणून आम्ही इथं झऱ्यावरती गेलो होतो. म्हटलं तिथून पाणी घेऊया, कारण इकडचं पाणी खरंच चवीला खूप भारी लागतं बरं का. इतकं थंड असं असतं ना, खूपच छान लागतं. त्याच्यामुळे आम्ही खरं तर गेलो होतो. तर बघा हाच तो झरा आहे. झरा म्हणजे विहीर छोटीशी म्हणू शकता किंवा बावडी म्हणू शकता. तर इथं बाळदी वगैरे पण ठेवलेली आहे, पण काय ना भरपूर कचरा वगैरे पडलेला होता बघू शकता. आणि आमच्याकडून झालं काय, आम्ही पाणी घेतलं आणि आम्ही गडबडीमध्ये पाणी पण तिथेच विसरलो. तर हे मस्त इथं त्याच्यातून पाणी काढतायत
पाणी पण कमी होतं. आता तुम्हाला तर माहितीच आहे उन्हाळा किती कडक आहे ते, त्याच्यामुळे खूप कमी पाणी निघालं. बघू शकता ही एवढी छोटीशी बाळदी इथं ठेवलेली आहे. मग तिथून पाणी आम्ही तिथंच विसरलो. आणि ही जी मुलं आहेत ना, जी व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला दिसली होती तीच आहे ती. ही डोंगरावर येऊन मस्त इथं मोर बघत बसली होती. पुढे पुढे चाललाय. कुठं दिसतोय रे तुम्हाला? नाही नाही झाड आहे का नाही, पुढचं झाड आहे का नाही, आंब्याचं झाड आहे का नाही, खाली बघा, खाली बघा त्याच्या ते मध्ये गॅप आहे बघा, खाली जरा. हा 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 ओके. हात बघ झाडाच्या खाली प्रांजल, झाडाच्या खाली आहे. लांडूर त्याची अच्छा. बारकं पिल्लू त्यांचं. हा 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 छोटं पुढे मोर आहे, सबसेल मोर दिसतो गेला नाही, दिसतोय. पण तो मोर तुम्ही बघितला नाही. आहे त्या झाडाखाली हाय वाटतं. आहे तिकडे. हा नाही 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 ए जास्त पुढे जाऊ नका रे, मागे बसून बघा, पुढे जाऊ नका. आता काय ते मोर बाहेर येतच राहणार. पुढे जाऊ. आता इथे मोर वगैरे बघून झाले. त्याच्यानंतर बघा आम्ही पुढे आलेलो आहोत. इथे बघा जेवण वगैरे बनवतात ना, तेव्हा तिथं चूल बनवून ठेवलेली आहे. इथं बोकड वगैरे कापतात ना, तर तेव्हा इथं जत्रा वगैरे असली की हे सगळं असतं. त्यासाठी जेवण बनवण्यासाठी चूल बघा आहे. आणि इथे जेवण वगैरे बनवलं जातं, भाकरी, कालवण, भात हे सगळं. तर त्यासाठी चूल आहे. आणि इथे ही मुलं बघा परत मस्ती करतात. ही ग्रुपनी येतात आणि मस्त इथं एन्जॉय करतात. खूप भारी ट्रेकिंग केलं बरं का त्यांनी. जास्त काही व्हिडिओ यांचा घेतला नाही मी. चला पुढे. ट्रेकिंग करणार आहे कधी कधी मोर बघायला. तर ही मुलं आहेत ना येतात म्हणजे इथे डोंगरावरती हफ्त्यातून एकदा असं 2-4 दिवसातून एकदा असं येतात. मस्त असं एन्जॉय करतात सगळे येऊन. खूप मस्त ट्रेकिंग करतात बरं का. आणि याच्यामधून आहे ना एकाचं ॲडमिशनसुद्धा झालेलं आहे सैनिक शाळेमध्ये. तर त्यासाठी त्याला भरभरून शुभेच्छा त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आम्ही आता बघा पुढे चाललो. तर बघा ती आमच्या अगोदर आहेत पुढे, ती पायऱ्या मोजत चाललेली आहेत. आता त्यांनी ठरवलं की सर्व पायऱ्या मोजत मोजत जायच्या. किती पायऱ्या आहेत ते. आम्ही पण थोड्याफार पायऱ्या मोजल्या आणि नंतर चालण्याच्या गडबडीत विसरून गेलो की किती पायऱ्या आहेत त्या. तर चला तुम्ही पण आता आपण आहे ना डोंगरावरून खाली जाऊया आणि खाली जाऊन भेटूया. तर मगाशी झऱ्याजवळ एक बॉटल भरलेली होती आणि ती आम्हाला इथं पाणी टाकायचं होतं आणि आम्ही गडबडीमध्ये तिथंच विसरलो. तर चला असो, आता आपण जाऊया खाली आणि खाली जाऊन भेटूया. तर मंडळी आता आम्ही इथं डोंगर उतरून खाली आलेलो होतो. इथे साधारण 9-9:30 वाजलेले आहेत. आता इथून पुढं आम्ही आहे ना इकडचं दर्शन वगैरे घेतलं. डोंगरावर तर दर्शन घेतलंच होतं, पण इथं खालीसुद्धा देव आहेत त्याच्यामुळे इथंसुद्धा दर्शन वगैरे घेतलं. इथं मस्त अशी करवंद लागलेली होती झाडांना भरपूर अशी वरती. करवंद कशी एक पाऊस झाला ना की भरपूर पिकतात. तर ही सगळी कच्ची होती. मी प्रयत्न केला काढायचा, दगड मारायचा, पण ती काय पडली नाही माझ्याकडून. आणि मग इथं आम्ही फायनली दर्शन घेतलं. आणि मला आहे ना देवीचा फोटो घ्यायचा होता, तो घेतला. खायला वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आहे ना आता पुढच्या मंदिरात चाललो आहोत. आता कुठे चाललो ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळेल. त्यासाठी व्हिडिओला कनेक्ट राहा. आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.